लग्न ठरलं तेव्हा आईचं काय मत होतं? एकदम विरोधात होती. आई बहीण सगळे विरोधात होते. मला असं वाटतं एकदा अशोकाला होता घरी आणि मी पोहे बनवले होते आणि इतके भयंकर झाले होते की माझी बहीण माझ्या आईला म्हणाली, काही काळजी करू नकोस, तो या जन्मात तिच्याशी लग्न करणं शक्य नाही. इतके भयंकर पोहे तिने केले होते, पण त्यांनी चान्स घेतला. पण नंतर असं झालं की आईला मला सांगायला, एक्सक्यूज मी, तू विरोधात होतीस याच्या आणि आता तू माझी आई आहेस, तू त्याची बाजू घेऊन मांडू नकोस. तेव्हा तू ते भयंकर पोहे केलेस आणि आता मात्र तू एक अतिशय फेमस असं YouTube चॅनल चालवतेस कुकिंगचं. ते कसं काय सुरू केलंस? अरे बापरे, मला नंतर कुकिंगचे लग्न झाल्यानंतर आवड निर्माण झाली. कशामुळे? यांना खायला आवडतं का अशोक मामा? हो, त्याला तर खायला आवडतंच, पण आय डोंट नो, समाव तर मी घरात होते, मग वेगवेगळ्या गोष्टी एक्सपेरिमेंट. माझी आई अप्रतिम, म्हणजे आई इतकी मी 50% पण नाही आहे, इतकी अप्रतिम जेवण बनवायची. आणि आईकडे तर अशी कपॅसिटी होती, हॉटेलमध्ये जाऊन तिने काही चाखलं की तिला कळायचे काही इन्ग्रेडियंट्स आहेत. आणि ती आमची ना एकदम काय म्हणूया, सगळ्या चुका दुरुस्त करणारी मास्टर होती. एकदा माझ्याकडून सर्वात खूप कठीण असतं साबुदाण्याची खिचडी बनवणं. हो, गोळे तरी व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. सर्वात सोपा पदार्थ बघायला वाटतो, खायला वाटतो, तो मोस्ट डिफिकल्ट असतो. मी चुकली साबुदाण्याची खिचडी, म्हटलं तर फेकून द्यायची. आई बोलली थांब जरा, तिने त्याचेच वडे बनवले साबुदाण्याच्या खिचडीचे. सो यु नो, ती एकदम अशी इनोव्हेटिव्ह होती. सो हळूहळू मी बनवायला लागले. तुला तर सांगते, मी इतकं वाईट करायचे, कोणीतरी मला वाटतं त्याच्यावरती व्हिडिओ पण केला होता, की मी आईला फोन करून म्हटलं होतं की मटकीला मोड कसे काढायचे, मला तेही माहिती नव्हतं. सो हळूहळू शिकत गेले आणि मला ना इतकं ते थेरपेटिक वाटत गेलं कुकिंग, इस्पेशली बेकिंग. म्हणजे तुम्ही ते ब्रेडचं पीठ भिजवता आणि ठेवता आणि थोड्या वेळाने जेव्हा तुम्ही तो असा फुललेला तो गोळा बघता, माय गॉड, यू फील माय गॉड, आय क्रिएटेड दिस. और तो असा तो जेव्हा बेकिंगचा वास जो असा घरभर एक पसरतो आणि यू फील सो प्राऊड ऑफ युअर सेल्फ. म्हणजे आई मला नेहमी म्हणायची, जेवण डिश झाली नाही की त्याच्यामध्ये थोडासा आत्मा शिंपडावा. वाय एव्हरी, म्हणजे यू मेक इट विथ दॅट लव्ह. सो यू हॅव टू बी युअर सेल्फ कन्व्हिन्स्ड. मला नुसतं जेवण बनवायला आवडते, मला ते खाऊ घालायला आवडतं. तू माझ्याकडे आलीस आणि तुला मी जेवले, तू आनंदाने खाल्लंस की ते जे समाधान मिळतं ना, दॅट इज मोर. नुसतं जेवण बनवणं इज नॉट इनफ. आणि शेवटी ते काय आहे ना, ती कला आहे आपल्याकडे. म्हणून म्हणतात पाककला आणि पाकशास्त्र. आज भीम पण जेव्हा ते अज्ञातवासात गेले तेव्हा तो भीमानी पण अज्ञातवासामध्ये तो आचार्य झाला होता, यु नो. सो ते पाककला आहे, ते पाकशास्त्र आहे. इट हॅज गॉट अ लॉट ऑफ सायन्स. म्हणून मला जेव्हा माझे स्वतःचे ब्रेड्स वगैरे शिकायचे होते, त्याच्यासाठी मी ते युरोपियन पेस्ट्री, आपल्याकडे स्कूल ऑफ युरोपियन पेस्ट्री आहे, तिथे जाऊन मी आय डिड अ कोर्स ऑफ बेकिंग. कारण मला त्याचं शास्त्र शिकायचं होतं. व्हॉट इज मेकिंग अ ब्रेड, तुझं यीस्टचं प्रमाण, तुझं काय म्हणतात ते पाण्याचं प्रमाण किती असलं पाहिजे, कुठल्या पिठामध्ये किती पाणी, सगळं डिफर होतं. इवन प्रमाण डिफर होतं. जर तू कप्सनी प्रमाण मोजायला गेलीस, जर ते मैदा असेल तर ग्रॅम्समध्ये फरक पडतो, तो रवा असेल कारण तेवढं जितकं ते जागा व्यापेल तेवढं ग्रॅम्समध्ये बनणार ना. सो त्या प्रमाणांमध्ये. आणि बेकिंग इज स्पेशली इज व्हेरी प्रिसाईज. तुझं त्याच्यामध्ये काय आहे, इन्ग्रेडियंट्स, कंटेनर आणि टेम्परेचर, ह्या 3 गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट आहेत. काय इन्ग्रेडियंट्स आहेत, कुठल्या प्रमाणात आहेत. म्हणजे 1 ग्राम किंवा 1 मिलीमीटर वॉटर पण इकडे तिकडे होता कामा नये, तुझा पदार्थ बिघडू शकतो. बरोबर आहे. एकदा मी असं काहीतरी असा लोफ करायचा प्रयत्न केला, तो इतका कडक आणि जाड झाला, कोणीतरी म्हणाला हत्तीचा दात झाला. मला सांग, गार्लिक ब्रेड कसा बनवायचा? Why don't you go to YouTube channel of Nivedita Recipe? नाही, मला गार्लिक ब्रेडचं कसं बघू. असे ते हल्ली असतात ना रील्स, कसं हे कसं बनवायचं, मग फटाफट 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 सांग. काय मला असं पटापट 1 मिनिटात नाहीच सांगू शकत. ब्रेड तुम्ही 1 मिनिटात शिकवू शकत नाही. ब्रेड बनवायला, कुठलाही ब्रेड बनवायला 2.5 तास लागतात. 2.5 सेकंदात सांग. 2.5 तासाच्या ब्रेडच बनणार नाही. जर तुला जर छोटं काहीतरी बनवायचं असेल तर यू हॅव टू मेक अ बिस्किट. म्हणजे युरोपियन लोक त्याला स्कोन्स म्हणतात, अमेरिकन लोक त्याला बिस्किट्स म्हणतात. इट्स अ ब्रेड विदाउट यीस्ट. ठीक आहे, कुठलीही रेसिपी 30 सेकंदात सांग.
तू एवढी फेमस युट्यूबर आहेस, एवढी फेमस, आणि ते तर मी मग मी विचारणारच तुला की how केळ्याचं did you- शिकरण सांगते 30 सेकंदात. चल. ठीक आहे, ठीक आणि आहे. दूध घ्यायचं आणि त्याच्यात- आमचं सारस्वतांचं केळ्याचं हा, शिकरण ते सांग, चल. म्हणजे केळी बारीक कापल्यानंतर मेक नारळाचं दूध घ्यायचं. आमचं नारळाच्या दुधातलं केळ्याचं शिकरण आहे, प्लीज बरं. बनवा. नारळाचं दूध घ्यायचं. समजा 2 केळी असतील, जर 2 केळी असतील तर त्याला 2 केळ्यांना थोडीशी राईप केळ्यांना यू टेक साधारणतः 3 कप नारळाचं दूध. 2 केळ्याने 3 कप नारळाचं दूध. 3 कप नारळाच्या दुधाला, बिकॉज केळी जर ओव्हर राईप असते जास्त गोड असतात, तर यू टेक 1.5 कप गूळ आणि मिक्स करायचं. त्याच्यात केळी टाकायची, वेलची जायफळची पूड टाकायची, केशर टाकायचं, क्रश थोडेसे केलेले काजू टाकायचे. वा 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 वा, 25 सेकंदात झालेलं आहे. पण आणि कॅलरीज वेगळं किती केळ्याचं आहेत? शिकरण, पण वेगळं केळ्याचं शिकरण. वेगळं, पण कॅलरीज खूप आहेत. नाही, नारळाचं दूध आहे ना, कशाला कॅलरीज पाहिजेत त्याच्यामध्ये. केळ्याची? केळं इज, आय डोंट हॅव टू टेल यू एवढं. नाही केळं तर केळ्यामध्ये किती गुणकारी आहे. हेल्दी. केळ्यातले गुण किती आहेत. म्हणजे जेव्हा मी रनिंग करायचे, आय वॉज रनिंग फॉर 6 years. आय डिड मॅरेथॉन रनिंग फॉर 6 years. आणि त्याच्यामध्ये तेव्हा आम्हाला पहिल्यांदा मॅरेथॉन रन करताना फर्स्ट थिंग दे यूज टू टेल यू ईट अ बनाना अँड यू रन. केळं खायला, कारण ती केळं एनर्जी तुम्हाला लागते ती एनर्जी देते ना तुला पळायला. म्हणजे मी जवळजवळ 6 मॅरेथॉन वर्षाला पळत होते. 21Kच्या 2 मॅरेथॉन, 10Kच्या 2 मॅरेथॉन आणि 5Kच्या 2 मॅरेथॉन, असं मी 6 वर्ष केलं. आमचा एक ग्रुप होता कॉल्ड रन इंडिया रन, अँड वी यूज टू ट्रेन ऑन जुहू बीच, अँड आम्ही महिन्यातनं एकदा वी यूज टू ट्रेन फॉर हिल ट्रेनिंग ॲट थेऊरच्या हिलला किंवा बँड्राचं ते जे आहे ना माउंट मेरीचं त्या हिलला. सो केळाचं किती उपयुक्त आहे. नारळाचं दूध, अगेन नारळाचं दूध काढलेलं आहेस तू. सो इट्स नॉट कोकोनट क्रीम, इट्स कोकोनट मिल्क. बरं, गूळ वापरायचं तर यू कॅन यूज पाम जॅगरी. पाम जॅगरी इज अ व्हेरी गुड रिप्लेसमेंट फॉर शुगर. यू आर नॉट युझिंग शुगर, यू युझिंग पाम जॅगरी. डेट पाम जॅगरी. मग तू खजुराचा उपयोग केलास तर इट इज, मग तुला प्रमाण पण कमी करता येईल. जर डेट पाम जॅगरी असेल तर 1 कप इज इनफ फॉर 2 केळं आणि 3 कप ऑफ मिल्क इज इनफ. तू मॅरेथॉन केलंस, मला आता सांग, तू मगाशी म्हणालीस की 63 वर्षाची आहेस, हे फिटनेस कसा? सगळ्यांना इंटरेस्ट असतो की निवेदिता सराफ इतकी सुंदर, इतकी सुंदर नाही, इतकी तरुण. नाही, हे सांगायलाच हवं प्रेक्षकांना. अरे बापरे, नाही ग बाई. ब्युटी लाईज इन आईज ऑफ बिहोल्डर. तुमच्या मनामध्ये सुंदरता आहे माझ्या. तू कधीच ती लोकांच्या मनात आणि हृदयात तू ते स्थान केलंयस, पण तरी सुद्धा फिटनेस, स्किन आणि हेअर आणि तेवढी तरुण कशी, हे तू सांगितलंच तरुण नाही, पाहिजे. तरुण म्हणजे खरंच अगदी जेन्युइनली सांगू, थोडंसं गॉड गिफ्ट आहे. म्हणजे जोशी जीन्स आपण म्हणूया. माझे वडील, माझी आत्या, इवन माझे काका पण एवढे यंग दिसायचे ना. माझा चुलत भाऊ पण एवढा गोरा आहे एकदम. सो थोडेसे जोशी जीन्स आहेत आपण म्हणूया. आणि थोडं मला असं वाटतं, मी ना बऱ्याच वर्षांपूर्वी मला जरा हेल्थ क्लब करायचं होतं. मी आणि माझी खूप जवळची मैत्रीण आरती देव, अजिंक्य देव्स वाईफ, आम्ही दोघींनी मिळून एक कोर्स केला होता. मी कोर्स पडण्यापेक्षा स्पोर्ट्स मेडिसिन फ्रॉम पिरामल्स हॉस्पिटल, प्रॉपर हॉस्पिटलमधनं आम्ही स्पोर्ट्स मेडिसिन शिकलो होतो दोघी. कारण मला तेव्हा हेल्थ क्लब असा सुरू करायची फार इच्छा होती, जे नाही घडलं. पण त्या स्पोर्ट्स मेडिसिनचा वापर मी वेगवेगळ्या बाकीच्या गोष्टींसाठी त्या ज्ञानाचा केला. सो त्याच्यात तुम्ही ना एक वेगवेगळे खूप अमेझिंग प्रोफेसर्स होते आम्हाला. डॉक्टर गोकाणी म्हणजे आपले एवढे फेमस एंडोक्राईन स्पेशालिस्ट आहेत. तर ते आमचे ही टॉटच एंडोक्राईन सिस्टीम. सो तेव्हा ते आम्हाला म्हणाले, पहिलं लेक्चर पहिल्या दिवशीच त्यांनी सांगितलं, यू आर व्हॉट यू ईट. गॉड हॅज गिवन यू मर्सिडीज कार, सो व्हॉट पेट्रोल यू पुट इन इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू आर व्हॉट यू ईट. हे त्यांचं सेंटेन्स मला, त्याच्या आधी मी खूप कोक वगैरे एरेटेड वॉटर्स प्यायचे. मग त्याच्यामध्ये ते स्पोर्ट्स मेडिसिनच्या लेक्चरला त्यांनी दाखवलं की इफ यू ड्रिंक अ कोक, व्हॉट हॅपन्स टू युअर बॉडी अँड युअर ब्रेन, आणि इफ यू ईट अन ॲपल, व्हॉट हॅपन्स टू युअर बॉडी अँड ब्रेन. आणि त्याचा खूप इन्फ्लुएन्स माझ्यावरती झाला. मग त्याच्यातनं मी सगळे एरेटेड वॉटर्स कायमची बंद केली, की आता पण मी नाही कधीच कुठलंच एरेटेड वॉटर पित नाही. यू आर व्हॉट यू ईट इज सो ट्रू. आणि पुढे स्पिरिच्युअलिटीकडे गेल्यामुळे मला दोन्ही गोष्टींची मला सांगड घालता आली. तुम्ही इथून तुमच्या शरीरात काय जाऊ देताय आणि तुम्ही इथून तुमच्या मनात आणि हृदयात काय जाऊ देताय, या दोन्ही गोष्टींचा परिणाम तुम्ही कसे आहात त्याच्याशी होतो. म्हणजे असं आपण म्हणतो ना, ज्यांना खूप ॲसिडिटी, हायपर ॲसिडिटीचा त्रास होतो, कुठेतरी ना ते खूप, तुम्ही म्हणाल तर आयुष्यात अनहॅपी असतात. म्हणजे तुम्ही
कुठेतरी ना मला जे पाहिजे ते आयुष्यात मिळालेलं नाही आहे आणि त्या किंवा थोडंसं जलसी असेल किंवा थोडंसं ते तुमचे इंडोक्राईन सिक्रीट करतात ते ज्युसेस आणि त्याचे परिणाम वेगवेगळ्या व्याधींमध्ये होतात. जसं जेव्हा मला स्पर झाली होती पायाला, स्पर म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना पण माहिती आहे, कॅल्सिफिकेशन पायात होतं, ते एकदम होत नाही. कधी कधी ते पोश्चर रॉंग असल्यामुळे पण होऊ शकतं. तुमचं चालण्यामध्ये तुम्ही असे चालत असाल, असे चालत नसाल धावताना वगैरे. त्याचबरोबर स्पिरिच्युअलिटीमध्ये असं म्हणतं स्पर होण्याचं कारण फिअर ऑफ फ्युचर. त्या पुस्तकात तुमच्या प्रत्येक व्याधीला कारण दिलं. तर मला असं वाटतं ते तेव्हा तुम्ही औषधं तर घेतलीच पाहिजेत, मस्ट इम्पॉर्टंट, पण त्याचबरोबर तुम्ही मेंटली पण स्वतःवर वर्क केलं पाहिजे. ऑलवेज त्या हे होत असताना तर येस, तेव्हा माझा मुलगा पॅरिसला जाणार होता शिकायला. सो कुठेतरी आय वॉज व्हेरी स्केअर्ड आणि मला गरज होती त्याला मोकळेपणा द्यायची, ती घट्ट धरून न ठेवायची. खूप 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 कठीण असतं कुठल्याही आईसाठी लेट गो करणं. ते लेट गो करणं खूप कठीण असतं. ते त्या सगळ्यातनं तेव्हा म्हणून मी रनिंगला सुरुवात केली. सो वेन यू रन काहीतरी एंडोर्फिन्स तुमच्या बॉडीमध्ये सिक्रीट होतात, रिलीज होतात, विच यू गेट रनर्स हाय म्हणतात. सो तुम्ही बॉडीली पण आणि मग ते रनिंग बरोबर ऑटोमॅटिकली एक डिसिप्लिन येतो. पहाटे 5 वाजता उठायचं, सकाळी जुहू बीचला 5:30ला पोचायचं आणि रनिंग आमचं 1.5 तास असायचं. तर त्या 1.5 तासापैकी आम्ही रनिंग फक्त 20 मिनिटं करायचो, बाकीचं सगळं वेळ कोर ट्रेनिंग. मग तर तुम्हाला ती एक बरं, मी पहिल्यापासून अनिकेत झाल्यानंतर आय एम व्हेरी ग्रेटफुल टू माय व्हेरी व्हेरी क्लोज फ्रेंड हू इज माय सोल सिस्टर, म्हणजे सुप्रिया पेळगावकर. तिने मला पहिल्यांदा तळवळकरची तिची मेंबरशिप दिली आणि आज सुप्रियामुळे आज आय हॅव व्हॉट एव्हर मला मग मी तळवळकर जिममध्ये जायला लागले, जिमनॅशियमची सवय लागली. मग आय डिड 6 years वेट ट्रेनिंग विथ अ स्पेशल ट्रेनर, म्हणजे अगदी मोठे मोठे पुरुषांसारखं वेट ट्रेनिंग आय यूज टू डू. मग वेट ट्रेनिंग करता करता मला रिअलाईज झालं की नाही, आता मला मॅरेथॉन रनिंग करायचं आहे. मग मॅरेथॉन जिथे मला माझ्या मी केलेल्या कोर्सचा उपयोग झाला. मग मी मॅरेथॉन रनिंग सुरू केल्यावरती मला माझं डाएट चेंज करायला लागलं. इट टुक मी 1 year कम्प्लिटली टू टर्न फ्रॉम हेवी वेट ट्रेनिंग टू मॅरेथॉन रनिंग. त्याच्यात खूप कार्ब लोडिंग करायला लागतं. हां, आणि मग ते तुम्हाला थोडेसे आधी कार्ब्स कमी खावे लागतात, बट जस्ट ड्युरिंग द इव्हेंट कसे खायचे, जस्ट बिफोर द इव्हेंट कसे खायचे, असं संबंध ते मला बेसिकली करावं लागलं. तुम्हाला जर ही क्लिप आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि हो, सर्व काहीच्या क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.